नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 4 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारचे मोठे निर्णय. राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा. 4 वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात दिवाळीसाठी जमा केली रक्कम. वरदा तुझ्या दातृत्वाला सलाम. नागपूर येथील 4 वर्षाच्या वरदा तिमांडे या चिमुकलीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिवाळीकरिता पैसे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात. पीक विमा योजना कुचकामी, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले. रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ होणार नसल्याचे समोर. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात असताना पीक विमा योजना कुचकामी ठरल्याची आमदार रोहित पवारांची टीका. परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश. हेक्टरी 50,000 शासकीय मदतीसाठी मोर्चा. सप्टेंबर महिन्यात ढगफुटी, जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी 50,000 रुपयांची शासकीय मदत द्यावी. जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांकडून शुक्रवारी शासनाविरुद्ध संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा. मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण. तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते. रोहित पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी मुंबईत गरबा दांडियावर झालेल्या खर्चावर बोट ठेवत ते पैसे शेतकऱ्यांना दिले असते. पावसात भिजलेला कापूस वाळवण्यासाठी आता शेतकऱ्यांची कसरत. जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीचा 1.5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांना फटका. सर्वाधिक 90,000 हेक्टरचे कपाशीचे नुकसान. मुंबईतील व्यापाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी व्यापारी वर्ग पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावला पुढे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फूल, फळ, भाज्या, धान्य विक्रेते व्यापाऱ्यांचा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हात पुढे. इतकी बनाव करणारा मुख्यमंत्री आयुष्यात पाहिला नाही. बच्चू कडूंची बोचरी टीका. बँकांना 3 महिने पूरग्रस्तांकडून कुठलीही वसुली करू देणार नाही. पूरग्रस्तांना 3 महिने कोणताही त्रास होणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावर माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची तिखट शब्दात प्रतिक्रिया. सोलापूरचे जिल्हाधिकारी थेट बांधावर पूरग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांच्या वेदना घेतल्या जाणून. 4.5 लाख हेक्टर क्षेत्र बाधित. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव या पूरग्रस्त गावांचा दौरा. तुमचे नियम चुलीत घाला, आमचं नुकसान भरून द्या. भरपाईच्या निकषात काय सुधारणा आवश्यक? नियम त्यांनी चुलीत घालावं. आमचं जे झालेलं नुकसान आहे तेच भरून द्यावं. कमीत कमी झालेला खर्च तरी द्यावा. शेतकरी शेख इब्राहिम हमीद यांची उद्विग्न भावना. नवीन सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा कमीच. कधीपर्यंत वाढणार भाव? व्यापाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती. पावसाने उसंत घेताच राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू. सोयाबीनला हमी भावापेक्षा 1,500 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पती पत्नीच्या संयुक्त मालमत्तेवर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. केवळ बँकेचे EMI भरल्याच्या आधारावर पतीला संयुक्त नोंदणीकृत मालमत्तेवर एकट्याने मालकी हक्क सांगता येणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश. दसऱ्याच्या निमित्ताने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा. पूर्णा सहकारी कारखान्याकडून 106 कोटी रुपये खात्यात जमा. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यासह परिसरात गेल्या 15 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा. अतिवृष्टीमुळे सोयाबीन भुईसपाट. ऑक्टोबरमध्ये दर कडाडणार का? मार्केटमधून मोठी अपडेट समोर. किमान आधारभूत किंमत आणि प्रत्यक्ष भाव. सन 2023-26 हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 5,328 रुपये प्रति क्विंटल निश्चित. मात्र बाजारात शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्यक्ष भाव यापेक्षा कमी. मागील काही वर्षांचा विचार केला तर ऑक्टोबर 2022 मध्ये सरासरी भाव 5,071 रुपये, ऑक्टोबर 2023 मध्ये 6,439 रुपये आणि ऑक्टोबर 2024 मध्ये फक्त 4,369 रुपये प्रति क्विंटल एवढे दर. केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट. पिकांसाठी हमीभाव जाहीर. केंद्र सरकारने 2026-27 या रब्बी हंगामातील 6 मुख्य पिकांचे किमान आधारभूत मूल्य MSP जाहीर. गहू, हरभरा, मसूर, मोहरी, करडईच्या दरात वाढ. बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीच्या बैठकीत निर्णय. शेतातून थेट KBC मंचावर शिक्षण 12वी पर्यंतच, पण जिद्द अफाट.
पैठणचे अल्पभूधारक शेतकरी कैलास रामभाऊ कुटेवाड यांनी कोण बनेगा करोडपती या देश पातळीवरील प्रतिष्ठित ज्ञानस्पर्धेत थेट 50 लाख रुपयांचे घवघवीत पारितोषिक जिंकून ग्रामीण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा. डोक्यावर कर्जाचा बोजा त्यात अतिवृष्टीने हातचपीक गेल्याने 2 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना. 3 एकर शेतातील सोयाबीनचा चिखल, डोक्यावरील कर्ज फेडू कसे म्हणत संपवलं आयुष्य. पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू. बारामती तालुक्यातील घटना. बारामती तालुक्यातील तरडोली येथील तुकाई नगर वस्तीत बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरगुती पाण्याची मोटर जोडताना विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू. राज ठाकरे शाहरुख खानकडून पैसे घ्या, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनोज जरांगेंनी लिस्ट देऊन केली मोठी मागणी. बीडमधील नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी यासाठी सेलिब्रिटी आणि राजकारणींकडून पैसे घ्यावेत, जरांगे पाटलांचा सरकारला सल्ला. वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची हजेरी. आर्वी तालुक्यातही जोरदार पाऊस. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. आधीच येलो मोझेक आणि रोगांच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे नुकसान. अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.